वसा जनसेवेचा. निसर्गाला केंद्रस्थानी ठेवून शाश्वत विकासाची संकल्पना मांडणाऱ्या व जगाला विनाशातून वाचवणाऱ्या आदिवासी समूहाची ज्ञान परंपरा समजून घ्यायची असेल तर त्यांच्या भाषा जपल्या पाहिजेत, असे आवाहन जल जमीन जंगल चळवळीचे कार्यकर्ते, आदिवासी संस्कृतीचे अभ्यासक व प्रसिद्ध छायाचित्रकार प्रशांत सोनोने यांनी येथे केली. विदर्भ महाविद्यालय व मुक्त प्रबोधिनी अमरावती आयोजित भाषा, आत्मसन्मान आणि लोकशाही या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेच्या समारोप प्रसंगी जिजाऊ सभागृहात ते बोलत होते. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठी विभाग प्रमुख प्राचार्य मुनेश्वर जमईवार होते, तर प्राचार्य गोविंद गायकी मंचावर प्रामुख्याने उपस्थित होते. प्रशांत सोनोने पुढे म्हणाले की आज घडीला संपूर्ण जगात सर्वाधिक भाषा सुमारे 1250 व वैविध्यपूर्ण संस्कृती केवळ भारतात आहे. यातील अर्ध्याधिक भाषा केवळ आणि केवळ आदिवासींच्याच आहेत. प्रत्येक भाषेचा एक वैशिष्ट्यपूर्ण जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो. जीवनसृष्टी दिसते, जगण्याचं तत्वज्ञान, शहाणपण असतं. हजारो वर्षांपासून अर्जित केलेलं हे ज्ञान व या समृद्ध ज्ञान परंपरेचं जतन ही जीवसृष्टी वाचवण्यासाठी अत्यावश्यक आहे. परंतु आज मात्र जागतिक पातळीवर तथाकथित भ्रामक विकासाच्या नावाखाली आदिवासींचे विस्थापन चालू आहे. जिथे आदिवासी तिथेच धरण, त्यातच आहे आदिवासींचे मरण. जिथे आदिवासी तिथेच खाण, त्यातच झाली आदिवासी जीवाची घाण. जिथे आदिवासी तिथेच विविध प्रकल्प, हा आहे आदिवासींना मारण्याचा दृढ संकल्प. जगभरात भांडवलद्वारे व्यवस्थेचे भरणपोषण करण्यासाठी आदिवासींच्या विस्थापनेचे कटकारस्थान करण्यात येत आहे. आदिवासींसाठी वन हेच जीवन असून त्यांच्या नैसर्गिक रहिवासातून त्यांचे विस्थापन हे त्यांच्या भाषा संस्कृतीपासूनच उखडणे असते. जगभरातील नवसाम्राज्यवादी देश हवासापोटी आदिवासींची निसर्गधर्मी संस्कृती, भाषा, कला आणि ज्ञान नष्ट करून त्यांच्यावर आपली भाषा व विकृत संस्कृती लादित आहे. न्युंगी व थियांगो या ख्यातनाम आफ्रिकन साहित्यकाने म्हटले आहे, कोणताही देश दुसऱ्या देशाला सैन्य आक्रमणाद्वारे व त्यांच्या आर्थिक नाडा दाबून कदापिही गुलाम करू शकत नाही, तर आपली भाषा व संस्कृती त्यांच्यावर लादूनच त्यांना अपरिमित काळापर्यंत गुलाम करीत असतो. म्हणून मेंदूचे उपनिवेशीकरण करणे अत्याधिक गरजेचे सांगितले. करिता हा सांस्कृतिक नरसंहार तात्काळ थांबवण्यासाठी भाषा संरक्षण व संवर्धन करणाऱ्या जगभरातील भाषा तज्ज्ञांनी आदिवासींच्या मूलभूत जल, जमीन व जंगल लढ्यात उतरणे गरजेचे असल्याचे शेवटी प्रशांत सोनोने यांनी व्यक्त केले. कार्यशाळेच्या समारोपाचे सूत्रसंचालन प्राचार्य डॉक्टर निलेश राऊत यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजय पांडे, अधीक्षक विदर्भ महाविद्यालय यांनी केले. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.